व्यवस्थित दिसायला का? So once again, good morning students. In today's lecture we start the new bit of this topic, and the new bit is the nucleic acids. In last periods we completed the DNA as the genetic material. Last period मध्ये काही आपण DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हा बिट कंप्लीट केला आहे आणि फायनली हर्शे आणि चेस एक्सपेरिमेंट थ्रू 1952 मध्ये कन्फर्म झालं की DNA इज द जेनेटिक मटेरियल. नाउ वी स्टडी द न्यूक्लिक ॲसिड्स. DNA इज द वन न्यूक्लिक ॲसिड विच वर्क ॲज अ जेनेटिक मटेरियल. आपण जेनेटिक मटेरियल म्हणून जो डिस्कवर केलेला DNA आहे तो पण एक काय आहे तर न्यूक्लिक ॲसिड आहे. तर आज आपण या न्यूक्लिक ॲसिडची थोडीशी हिस्ट्री आणि त्यांचं केमिकल कंपोजिशन, हाऊ दे मेड, विच केमिकल कंपोनंट्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडमध्ये कोणकोणते केमिकल कंपोनंट्स आहेत ते कसे तयार झाले हे स्टडी करू. आपला बीट आहे न्यूक्लिक ॲसिड. एक मोठा बीट कंप्लीट करण्यासाठी मी ऑलरेडी काही पॉईंट्स त्याच्यावर बोर्डवर लिहून ठेवलेले. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि नोट्स तयार करा. नोट्स तयार करणं पण गरजेचं आहे. तुमच्याने जेवढ्या पॉसिबल आहेत, जशा पॉसिबल आहेत तशा नोट्स क्रिएट करत राहा, रीड करत राहा, स्टडी करत राहा. क्लास रिओपन झाल्यानंतर राहिलेले तुमचे डाऊट्स आपण क्लिअर करू किंवा काही बीट्स रिवाईज करू, रिपीट्स टीच करू. ठीक आहे. तर आजचा आपला बीट आहे न्यूक्लिक ॲसिड्स. आता न्यूक्लिक ॲसिडचा जर विचार केला, यांची थोडीशी हिस्ट्री जर चेक केली आपण तर 1869 मध्ये एक सायंटिस्ट होता नेम्ड फ्रेडरिक मिश्चर. या सायंटिस्टने 1869 मध्ये पस सेल्समध्ये, कोणत्या सेल्समध्ये, पस सेल्समध्ये एक केमिकल डिस्कवर केला इन द न्यूक्लियस ऑफ द पस सेल आणि ऑन द बेसिस ऑफ डिस्कवरी इन द न्यूक्लियस फ्रेडरिक मिश्चर सायंटिस्टने 1869 मध्ये पस सेल्समध्ये, पस सेलच्या न्यूक्लियसमध्ये एक केमिकल डिस्कवर केला. आणि हा केमिकल कुठे डिस्कवर केला तर पस सेलच्या न्यूक्लियसमध्ये. आणि त्या बेसवर त्याला नाव देण्यात आलं न्यूक्लिन. ऑन द बेसिस ऑफ डिस्कवरी, ऑन द बेसिस ऑफ लोकेशन, त्याच्या लोकेशनच्या बेसवर तो कुठे डिस्कवर केला गेला, कुठे फाउंड केला गेला, न्यूक्लियसमध्ये. कोणत्या न्यूक्लियसमध्ये, इन द न्यूक्लियस ऑफ द पस सेल्स. आणि त्या बेसवर दॅट केमिकल इज नेम्ड ॲज अ न्यूक्लिन. त्या केमिकलला काय नाव देण्यात आलं, न्यूक्लिन. कुणी दिलं हे नाव, बाय द फ्रेडरिक मिश्चर. म्हणजे न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी पहिल्यांदा ह्या फ्रेडरिक मिश्चरनं केलेली आहे. बट ही कॅन नॉट गिव्ह द नेम ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. त्यानं न्यूक्लिक ॲसिड हे नाव दिलं नव्हतं. तर त्यानं डिस्कवर केलेला केमिकल हा न्यूक्लियसमधला आहे आणि त्या बेसवर त्यानं त्याला नाव दिलं न्यूक्लिन. पण लॅटर ऑन त्या न्यूक्लियनवर डिफरंट स्टडीज झाल्या आणि त्या स्टडीजमध्ये लक्षात आलं की दॅट न्यूक्लिन केमिकल इज ॲसिडिक इन नेचर. तुमच्या केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये पीएचच्या बेसवर हा जो न्यूक्लिन केमिकल आहे हा ॲसिडिक नेचरचा आहे. आणि त्या बेसवर लॅटर ऑन दॅट न्यूक्लिन नेम, हे जे फ्रेडरिक मिश्चरनं दिलेलं न्यूक्लिन नेम होतं केमिकलला न्यूक्लियसमधल्या, ते न्यूक्लिन ॲसिडिक नेचरचा असल्यामुळे इन फ्युचर आफ्टर द फ्रेडरिक दॅट नेम वॉज चेंज ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. आणि त्यानंतर ते नाव चेंज करून आज ज्याला आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणतो ते देण्यात आलं. हे जे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत हे मेनली दोन टाईपचे. वन इज द deoxyribonucleic acid, that is DNA, and second one is the ribose nucleic acid. मी हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. हा कॉमन वर्ड आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ केमिकल्स, ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोनंट्स, त्याच्यामध्ये कोणकोणते केमिकल कंपोनंट्स आहेत वी स्टडी इमिडिएटली, लगेच आपण त्याला स्टडी करणार आहोत. त्या बेसवर हे जे न्यूक्लिक ॲसिड्स आहे, नाव कसं दिलं लक्षात आलं ना की जनरली पहिल्यांदा त्याला नाव न्यूक्लिन दिलं आणि ह्या न्यूक्लिनची स्टडी झाल्यानंतर लक्षात आलं की हा न्यूक्लिन ॲसिडिक नेचरचा आहे आणि त्या बेसवर त्याला नाव दिलं न्यूक्लिक ॲसिड्स. हे न्यूक्लिक ॲसिड मेन दोन टाईपचे. वन इज द deoxyribonucleic acid, that is DNA, and second one is the ribose or ribose nucleic acid, that is the RNA.
हे दोन सेपरेट डिफरंट टाइपचे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, बट देअर केमिकल कंपोजिशन इज ऑलमोस्ट सिमिलर. इट हॅज द 2 or more than 2 डिफरन्सेस. त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा थोडेसे जास्त डिफरन्सेस आहेत केमिकली. त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिफरन्सेस आहेत डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये, पण केमिकली त्यांच्यामध्ये फार कमी डिफरन्सेस आहेत. त्यांचं केमिकल कंपोजिशन जवळपास सिमिलर आहे. आणि मग आपण ह्या डीएनए आणि आरएनएचे केमिकल कंपोनेंट्स डिफरंटली स्टडी न करता कंबाइनली स्टडी करू. बीट आहे आपला केमिकल कंपोनेंट्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स. बीट कोणता आहे? न्यूक्लिक ऍसिडच आहे, पण त्याच्यामधला एक सब बीट आहे केमिकल कंपोनेंट्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स. आता ह्या न्यूक्लिक ऍसिडचा जर विचार केला तर ह्या न्यूक्लिक ऍसिड विषयी म्हटलं जातं की दीज आर द पॉलीन्यूक्लियोटाइड्स. हे न्यूक्लिक ऍसिड दॅट इज डीएनए ॲज वेल ॲज आरएनए. डीएनए पण आणि आरएनए पण कोण काय आहेत तर हे पॉलीन्यूक्लियोटाइड्स आहेत. किंवा आपण असं म्हणू शकतो की न्यूक्लिक ऍसिड्स आर मेड अप फ्रॉम द न्यूक्लियोटाइड्स. हे न्यूक्लिक ऍसिड कशापासून तयार झाले? न्यूक्लियोटाइड्स पासून तयार. किंवा असं म्हणू शकतो न्यूक्लियोटाइड्स आर द स्ट्रक्चरल युनिट्स ऑफ द न्यूक्लिक ऍसिड. किंवा हे न्यूक्लियोटाइड्स ह्या न्यूक्लिक ऍसिडचे काय आहेत तर स्ट्रक्चरल युनिट्स आहेत. आणि मग या बेसवर ह्या न्यूक्लियोटाइड्सचा विचार केला, यांच्या केमिकल कंपोजिशनचा विचार केला तर तेच केमिकल कंपोजिशन कोणाचं येईल? या न्यूक्लिक ऍसिडचं, म्हणजे डीएनएचं पण आणि आरएनएचं. आणि मग केमिकली न्यूक्लियोटाइड्स मध्ये 3 केमिकल कंपोनेंट्स आहेत, नेमली शुगर, फॉस्फेट ग्रुप अँड नायट्रोजन बेसेस. मग 3 केमिकल कंपोनेंट कोणते आहेत न्यूक्लियोटाइड्स मध्ये? न्यूक्लियोटाइड कसे तयार होतात हे केमिकल कंपोजिशन संपल्यानंतर मी लगेच शिकवतो. सध्या लक्षात ठेवा की न्यूक्लिक ऍसिड कशापासून तयार झाले? न्यूक्लियोटाइड्स पासून. आणि मग या न्यूक्लियोटाइड्सचा जर विचार केला तर ह्या न्यूक्लियोटाइड्स मध्ये मेनली 3 केमिकल कंपोनेंट्स आहेत. एक आहे शुगर मॉलिक्यूल, एक आहे फॉस्फेट ग्रुप आणि एक आहे नायट्रोजन बेसेस. ठीक आहे. फर्स्ट वन इज द शुगर. आता डीएनए आणि आरएनए न्यूक्लिक ऍसिडचा विचार केला तर यांच्यामध्ये पेंटोज शुगर आहे. दॅट इज द शुगर विथ 5 कार्बन. पेंटोज शुगर आहे अँड ऑल्सो इट हॅज द पेंटागोनल रिंग स्ट्रक्चर. मी ऑलरेडी काढून ठेवले रिंग स्ट्रक्चर. दोन्हीमध्ये डीएनए मध्ये पण आणि आरएनए मध्ये पण दोघांमध्ये ही शुगरच आहे, पेंटोज शुगरच आहे. दोन्ही शुगरचं स्ट्रक्चर हे पेंटागोनल रिंग स्ट्रक्चरच आहे, बट वन डिफरन्स. पण दोघांमध्ये पण एक डिफरन्स आहे. डीएनए मध्ये जी शुगर आहे ही डीऑक्सिरायबोज शुगर आहे, तर आरएनए मध्ये जी शुगर आहे ती रायबोज शुगर आहे. दोघांमधला डिफरन्स लक्षात येत असेल तुमच्या. आरएनए मध्ये जी शुगर आहे रायबोज शुगर आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला C5H10O5 असा आहे. आणि मग कंपॅरिझन केलं तुम्ही तर इथे 5 कार्बन आहे, 5 ऑक्सिजन आहे. कार्बन आणि हायड्रोजन दोघांमध्ये सेम आहे. इथे 5 कार्बन आहे, डीएनए मध्ये 4 कार्बन आहे. त्याचा सिंपल मिनिंग आहे त्या आरएनए मधल्या रायबोज शुगर मधला एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, डीऑक्सी. डी मीन्स रिमूव्ह, ऑक्सी मीन्स ऑक्सिजन. रायबोज शुगर मधला ऑक्सिजन रिमूव्ह केल्यानंतर तयार होणारी शुगर आहे डीऑक्सिरायबोज शुगर. रिपीट करतो मी. केमिकल कंपोनेंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड किंवा न्यूक्लियोटाइडच्या केमिकल कंपोजिशनचा विचार केला तर 3 केमिकल कंपोनेंट आहे. पहिला आहे शुगर. डीएनए आरएनए दोघांमध्ये ही पेंटोज शुगरच आहे. दोन्ही शुगरचं स्ट्रक्चर हे पेंटागोनल रिंग स्ट्रक्चर आहे. एक डिफरन्स आहे, डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोज शुगर आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10O4. अँड आरएनए मध्ये जी शुगर आहे पेंटोज शुगर आहे, पेंटागोनल रिंग स्ट्रक्चर असणारी शुगर आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10O5. म्हणजे ही रायबोज शुगर आहे आणि ही डीऑक्सिरायबोज शुगर आहे. दोघांच्या शुगरमध्ये फक्त एका ऑक्सिजनचा डिफरन्स आहे. रायबोज शुगर मधलाच एक ऑक्सिजन रिमूव्ह केल्यानंतर डीएनए मधली डीऑक्सिरायबोज शुगर फॉर्म. पहिला डिफरन्स आहे. पुन्हा डीएनए आणि आरएनएच्या केमिकल कंपोजिशन मध्ये दोघांमध्ये ही पेंटोज शुगर आहे. दोन्ही शुगरचं रिंग स्ट्रक्चर हे पेंटागोनल आहे. एक डिफरन्स आहे, आरएनए मध्ये रायबोज शुगर आहे तर डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोज शुगर आहे. ठीक आहे. पहिला डिफरन्स आणि पहिला केमिकल कंपोनेंट. रिंग पेंटागोनल रिंग स्ट्रक्चर आहे. मार्किंग अशी आहे म्हणजे इथे फर्स्ट कार्बन आहे, इथे सेकंड कार्बन आहे, इथे थर्ड कार्बन आहे, इथे फोर्थ कार्बन आहे आणि फिफ्थ कार्बन आउटसाइड द रिंग आहे. म्हणजे पेंटागोनल रिंग स्ट्रक्चर आहे पण 5ही कार्बन एका रिंग मध्ये नाही आहे. तर
चार कार्बन एका रिंग मध्ये आहेत आणि फिफ्थ कार्बन हा आउटसाइड द रिंग आहे. हा झाला फर्स्ट कंपोनंट न्यूक्लिक ऍसिडचा. सेकंड वन इज द फॉस्फेट ग्रुप. आता फॉस्फेट ग्रुपचा विचार केला तर ऍक्च्युअली इन डीएनए ॲज वेल ॲज इन आरएनए फॉस्फेट ग्रुप इज ऍक्च्युअली प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फॉस्फेरिक ऍसिड. फॉस्फेट ग्रुप कशाच्या फॉर्म मध्ये आहे? फॉस्फेरिक ऍसिड, दॅट इज H3PO4. आणि मग ह्या H3PO4 चा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 3 OH ऍक्टिव्ह ग्रुप्स आहेत. त्याच्यातले 2 OH ऍक्टिव्ह ग्रुप डीएनए चे 2 स्ट्रँड. वी स्टडी लॅटर ऑन द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. आपण लॅटर ऑन डीएनए चं स्ट्रक्चर स्टडी करू. डीएनए इज अ डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. डीएनए मध्ये 2 स्ट्रँड आहेत आणि ह्या 2 स्ट्रँडचे 2 स्ट्रँड तयार करण्यासाठी डीएनए चे ह्या H3PO4 मध्ये दॅट मीन्स फॉस्फेट ग्रुप मध्ये फॉस्फॅरिक ऍसिड मध्ये 3 OH ग्रुप आहेत. 3 OH ऍक्टिव्ह ग्रुप आहेत, त्याच्यातले 2 यूज केले जातात. आणि फॉस्फेट ग्रुपचा विचार केला तर डीएनए आणि आरएनए मध्ये त्यामध्ये केमिकली कोणताही डिफरन्स नाही. दोन्ही मध्ये डीएनए आणि आरएनए मध्ये दोन्ही न्यूक्लिक ऍसिड मध्ये फॉस्फेट ग्रुप हा फॉस्फॅरिक ऍसिडच्याच फॉर्म मध्ये. आणि थर्ड वन इज द नायट्रोजन बेसिस. आता नायट्रोजन बेसिस हे ऑर्गॅनिक सायक्लिक कंपाऊंड्स आहेत. त्यांचं स्ट्रक्चर सायक्लिक आहे जे केमिकली ॲटमच्या बेसवर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या मोस्टली 4 कंपोनंट पासून ॲटम्स पासून तयार झालेले ऑर्गॅनिक सायक्लिक कंपाऊंड्स आहेत. आणि यांच्यामध्ये कुठे प्रत्येकामध्ये नायट्रोजन आहे, त्याचा जे नेम आहे नायट्रोजन बेसिस. स्ट्रक्चर पाहिलं तर सायक्लिक आहे. लॅटर ऑन वी स्टडी द स्ट्रक्चर. त्यांचं नायट्रोजन बेसिसचं स्ट्रक्चर सायक्लिक आहे. ॲटमच्या बेसवर, केमिकलच्या बेसवर हे नायट्रोजन बेसिस कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या 4 ॲटम्स तयार झालेले आहेत. आणि ह्या सायक्लिक नायट्रोजन बेसिसचे परत 2 टाइप्स आहेत. वन इज द प्युरिन्स अँड सेकंड वन इज द पिरॅमिडिन्स. प्युरिनचा जर विचार केला तर प्युरिन हे डबल रिंग कंपाऊंड आहे. प्युरिन्स हे डबल रिंग कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्युरिन्स आहेत. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले. वन इज द ॲडेनाइन capital A and second one is the guanine capital Z. तर comparatively second nitrogen bases आहे pyrimidines. हे pyrimidines सिंगल रिंग कंपाऊंड आहे, म्हणजे केमिकली याच्यामध्ये एकच रिंग आहे आणि हे 3 टाइपचे आहेत. बरं पुन्हा मी ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेले. थायमाइन कॅपिटल T, सायटोसाइन कॅपिटल C and युरॅसिल कॅपिटल U. म्हणजे ओव्हरऑल नायट्रोजन सॉरी न्यूक्लिक ऍसिडचा विचार केला तर 5 टाइपचे नायट्रोजन बेसेस आहेत. ॲडेनाइन, ग्वानाइन, थायमाइन, सायटोसाइन अँड युरॅसिल. Out of that, adenine and guanine are purines and double ring compound, while thymine, cytosine and uracil are pyrimidines and single ring compounds. ठीक है, केमिकली मी रिपीट करतो. न्यूक्लिक ऍसिड मध्ये किंवा न्यूक्लियोटाइड्स मध्ये 3 केमिकल कंपाऊंड आहेत. एक आहे शुगर, एक आहे फॉस्फेट ग्रुप आणि एक आहे नायट्रोजन बेस. शुगर पेंटोज शुगर आहे, पेंटामोनल रिंग स्ट्रक्चर आहे. डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोज शुगर आहे, आरएनए मध्ये रायबोज शुगर. फॉस्फेट ग्रुप फॉस्फॅरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये दोन्हीकडे सेम आहे, डीएनए मध्ये पण आणि आरएनए मध्ये पण. नायट्रोजन बेसेसचे पुन्हा 2 टाइप्स आहेत, प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स. प्युरिन्स डबल रिंग कंपाऊंड आहेत आणि ॲडेनाइन, ग्वानाइन आहे. हे दोन्हीही सेम आहेत, म्हणजे डीएनए मध्ये पण ॲडेनाइन आणि ग्वानाइन आहे, आरएनए मध्ये पण ॲडेनाइन आणि ग्वानाइन आहे. पिरॅमिडिन्सचा विचार केला तर पिरॅमिडिन्स 3 आहेत. सिंगल रिंग कंपाऊंड आहेत पण 3 आहेत, थायमाइन, सायटोसाइन आणि युरॅसिल. पण त्याचा जर विचार केला तर थायमाइन आणि सायटोसाइन आर प्रेझेंट इन डीएनए. थायमाइन आणि सायटोसाइन कशामध्ये प्रेझेंट आहे? डीएनए. तर कंपॅरेटिव्हली सायटोसाइन अँड युरॅसिल आर प्रेझेंट इन द आरएनए. सायटोसाइन आणि युरॅसिल कुठे प्रेझेंट आहेत? तर आरएनए मध्ये. त्याचा सिंपल मीनिंग आहे, डीएनएचा जर विचार केला तर डीएनए मध्ये 4 टाइपचे नायट्रोजन बेसेस आहेत. हे 2 कंबाइंड आहेत, प्युरिन्स, ॲडेनाइन आणि ग्वानाइन. पिरॅमिडिनचा जर विचार केला तर डीएनए मध्ये 2च पिरॅमिडिन आहेत, थायमाइन आणि सायटोसाइन. डीएनए मध्ये युरॅसिल नाहीये. तर कंपॅरेटिव्हली आरएनएचा विचार केला तर आरएनए मध्ये पण प्युरिन्स 2च आहेत, ॲडेनाइन आणि ग्वानाइन. पिरॅमिडिन्स पण 2 आहेत, कोण? सायटोसाइन आणि युरॅसिल. मी यांना इकडे रिपीट केले. याचा स्क्रीनशॉट काढा, अगोदर नोट्स तयार करा. डीएनएचा जर विचार केला तर डीएनए मध्ये ही 4च टाइपचे नायट्रोजन बेसेस आहेत, ॲडेनाइन, ग्वानाइन हे 2 प्युरिन्स आणि
थायमाइन अँड सायटोसाइन हे दोन पिरॅमिड्स. तर कंपॅरेटिव्हली RNA मध्ये ही 4च नायट्रोजन बेसेस आहेत. ॲडेनाइन आणि ग्वानाइन हे प्युरिन्स कॉमन आहेत. कंपॅरेटिव्हली थायमाइन DNA मध्ये जो आहे इट इज रिप्लेस्ड बाय द युरॅसिल इन RNA. ज्या ठिकाणी DNA मध्ये थायमाइन असतो RNA मध्ये त्या ठिकाणी युरॅसिल आहे अँड सायटोसाइन. त्याचा सिंपल मिनिंग आहे ॲडेनाइन ग्वानाइन आणि सायटोसाइन कंबाईन आहे. DNA मध्ये पण आढळतात आणि RNA मध्ये पण आढळतात. पण DNA मध्ये थायमाइन आहे त्याच्याऐवजी RNA मध्ये युरॅसिल आहे. म्हणजे केमिकली जर आपल्याला DNA आणि RNA मध्ये न्यूक्लिक ऍसिड मध्ये डिफरन्स करायचा सांगितला तर आपण दोन बेसवर करू शकतो. पहिला DNA मध्ये डिऑक्सिरायबोस शुगर आहे, RNA मध्ये रायबोस शुगर आहे. तर सेकंडली DNA मध्ये थायमाइन आहे, RNA मध्ये त्याऐवजी युरॅसिल आहे. इन्स्टेड ऑफ द थायमाइन युरॅसिल इज प्रेझेंट इन द RNA. ठीक आहे, दोन केमिकल डिफरन्स आहेत, बाकी काही नाही. इथपर्यंत लक्षात येत आहे. आता आपण ह्या तीन केमिकल कंपोनंटच्या बेसवर न्यूक्लियोटाइड्स कसे तयार होतात ते पण विचार. आता ह्या न्यूक्लियोटाइडचा जर विचार केला तर जनरल कंडिशनला पेंटोज शुगरच्या, आता ती पेंटोज शुगर DNA ची असेल किंवा RNA ची असेल, पेंटोज शुगरच्या फर्स्ट कार्बनला जर कोणताही एक नायट्रोजन बेस अटॅच झाला, काय अटॅच झाला, एनी वन नायट्रोजन बेस इज अटॅच्ड टू द फर्स्ट कार्बन, ऑलवेज टू द फर्स्ट कार्बन, नॉट एनी अदर प्लेस. कोणत्याही प्लेसला नाही, फर्स्ट कार्बनला. कोणाच्या? पेंटोज शुगरच्या जर फर्स्ट कार्बनला कोणताही एक नायट्रोजन बेस येऊन अटॅच होत असेल तर इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओसाइड, नॉट द टाइड, इट इज द न्यूक्लिओसाइड. म्हणजे न्यूक्लिओसाइडचा आपल्याला फॉर्म्युला असा तयार करता येईल, न्यूक्लिओसाइड इज इक्वल टू पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस. पेंटोज शुगरच्या पहिल्या कार्बनला, ऑलवेज टू द फर्स्ट कार्बन, दुसऱ्या कोणत्याही नाही, पहिल्याच कार्बनला, पेंटोज शुगरच्या पहिल्या कार्बनला जर नायट्रोजन बेस येऊन अटॅच झाला तर इट विल फॉर्म द न्यूक्लिओसाइड लाईक दिस. अँड द नेम ऑफ द न्यूक्लिओसाइड, मग ह्या न्यूक्लिओसाइडला नाव कसं द्यायचं, इट इज बेस्ड ऑन द विच नायट्रोजन बेस गेट अटॅच्ड टू द फर्स्ट कार्बन. हा फर्स्ट कार्बनला कोणता नायट्रोजन बेस अटॅच झालाय त्या बेसवर त्याला लेबलिंग केली जाते. फॉर एक्झाम्पल इथे नायट्रोजन बेस मध्ये समजा ॲडेनाइन अटॅच झालेला आहे, तर इट इज नेम्ड ॲज अ ॲडेनाइन न्यूक्लिओसाइड. सपोज ॲडेनाइनच्या ऐवजी इथे ग्वानाइन अटॅच झालेला आहे, तर दॅट न्यूक्लिओसाइड वॉज नेम्ड ॲज अ ग्वानाइन न्यूक्लिओसाइड. सपोज थायमाइन आहे, तर इट इज थायमाइन न्यूक्लिओसाइड अँड सो ऑन. म्हणजे न्यूक्लिओसाइडचं नाव हे सिंपल आहे, कोणता नायट्रोजन बेस त्याच्या पहिल्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या बेसवर न्यूक्लिओसाइडला नाव दिलं जातं. आणि न्यूक्लिओसाइड कसा फॉर्म होतो लक्षात येईल, पेंटोज शुगरच्या पहिल्या कार्बनला जर नायट्रोजन बेस अटॅच झाला तर इट विल फॉर्म द न्यूक्लिओसाइड. ठीक आहे. आणि सेकंड वन, ह्या न्यूक्लिओसाइडच्या, नॉट द पेंटोज शुगरच्या नाही, कशाच्या, न्यूक्लिओसाइडच्या फिफ्थ कार्बनला जर फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला तर देन इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओटाइड. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओटाइड. फॉर एक्झाम्पल इथे एक नायट्रोजन बेस अटॅच झालेला आहे N1, हा झाला काय तयार झाला, हा न्यूक्लिओसाइड. पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस एकत्र आले तर तयार होतो न्यूक्लिओसाइड. आणि ह्या न्यूक्लिओसाइडच्या फिफ्थ कार्बनला, कोणत्या कार्बनला, फिफ्थ कार्बनला जर फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला तर इथे तिन्ही केमिकल कंपोनंट एकत्र आले, पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप, देन इट विल फॉर्म न्यूक्लिओटाइड. काय तयार होतो, न्यूक्लिओटाइड. समजतंय? म्हणजे न्यूक्लिओटाइड फॉर्म होण्यासाठी तीन केमिकल कंपोनंट एकत्र येणं गरजेचं आहे, एक पेंटोज शुगर, एक नायट्रोजन बेस आणि एक फॉस्फेट ग्रुप. म्हणजे जसं आपण न्यूक्लिओसाइडचा फॉर्म्युला तयार केला तसा आपण न्यूक्लिओटाइडचा पण फॉर्म्युला तयार करू. काय होईल न्यूक्लिओटाइडचा फॉर्म्युला, मी लिहित नाही, सांगतोय आता. न्यूक्लिओटाइड इज इक्वल टू शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट. किंवा फॉर्म्युला असा लिहू शकतो आपण, न्यूक्लिओटाइड, इकडे लिहितो, शॉर्ट मध्ये लिहितो, न्यूक्लिओटाइड इज इक्वल टू न्यूक्लिओसाइड
बरोबर आहे. न्यूक्लिओसाइड म्हणले की दोन ग्रुप आले ऑलरेडी, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट. बरोबर आहे. फॉर्म्युला दोन्ही पद्धतीने लिहिता येईल. काय लिहिता येईल? न्यूक्लियोटाइड इज इक्वल टू शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट. न्यूक्लियोटाइड इज इक्वल टू शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट. पण हा फॉस्फेट काढून टाकला मी, तर हा पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस कोण आहे? न्यूक्लियोसाइड. म्हणजे ह्या न्यूक्लियोटाइडचा फॉर्म्युला असाही करता येईल, न्यूक्लियोटाइड इज इक्वल टू न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट. पण न्यूक्लियोटाइड फॉर्म होण्यासाठी तिन्ही केमिकल कंपोनंट एकत्र येणं गरजेचं आहे. समजा तुम्ही म्हणाल ह्या पहिल्या कार्बनला नायट्रोजन बेसच अटॅच्ड नाहीये, फिफ्थ कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच्ड आहे, तर इट इज नॉट न्यूक्लियोटाइड. तो काय होऊ शकत नाही? न्यूक्लियोटाइड होऊ शकत नाही. न्यूक्लियोटाइड फॉर्म होण्यासाठी तिन्ही केमिकल कंपोनंट एकत्र येणं गरजेचं आहे. आणि सेम जसं आपण न्यूक्लियोसाइडला नाव दिलं, तसेच नेमिंग लेबलिंग कुठे केली जाते? तर ह्या न्यूक्लियोटाइड मध्ये केली जाते. मीन्स द नेम ऑफ द न्यूक्लियोटाइड डिपेंड्स ऑन द नायट्रोजन बेस. विच नायट्रोजन बेस गेट अटॅच्ड टू द फर्स्ट कार्बन. पोझिशन फिक्स आहे. नायट्रोजन बेस हा फर्स्ट कार्बनलाच अटॅच होतो, तर फॉस्फेट ग्रुप हा फिफ्थ कार्बनलाच अटॅच होतो. ठीक आहे. आणि मग जेव्हा पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप एकमेकांना अटॅच होतात, they will form the nucleotide. आणि मग आता मी पहिल्यांदा म्हटलं तसं DNA and RNA, that is both nucleic acids, are polynucleotide. पॉलीन्यूक्लियोटाइड काय? तर असे हजारो न्यूक्लियोटाइड एकमेकांना अटॅच होतील आणि ते काय तयार करतील? तर न्यूक्लिक ऍसिड, आयदर DNA और आयदर RNA. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइडचा जर विचार केला तर आपल्याकडे टोटली किती न्यूक्लियोसाइड आणि किती न्यूक्लियोटाइड आहेत? तर जेवढे नायट्रोजन बेसेस आहेत. आणि टोटल किती नायट्रोजन बेसेस आहेत आपल्याकडे? 5. कोणकोणते? ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन, थायमाइन अँड युरॅसिल. आणि मग कोणता नायट्रोजन बेस? एका वेळेस एकच नायट्रोजन बेस अटॅच होतो, न्यूक्लियोसाइडला पण आणि न्यूक्लियोटाइडला. आणि जो अटॅच्ड होईल त्या बेसवर न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड तयार होतात. फॉर एक्झाम्पल इथे युरॅसिल अटॅच झालेला आहे, तर ह्या न्यूक्लियोटाइडचं नाव काय असेल? युरॅसिल न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. तर इथपर्यंत लक्षात येत आहे. इथे दोन बॉन्ड तयार झाले. एक बॉन्ड पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस मध्ये पहिल्या कार्बनच्या ठिकाणी, आणि दुसरा बॉन्ड पेंटोज शुगर मध्ये आणि फॉस्फेट ग्रुप मध्ये 5व्या पोझिशनला. हा जो बॉन्ड आहे, इट इज द ग्लायकोसाइडिक बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे हा? ग्लायकोसाइडिक बॉन्ड. द बॉन्ड बिटवीन द पेंटोज शुगर अँड पेंटोज शुगर अँड नायट्रोजन बेस ॲट द फर्स्ट कार्बन, इट इज द ग्लायकोसाइडिक बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? ग्लायकोसाइडिक बॉन्ड. अँड द बॉन्ड बिटवीन द पेंटोज शुगर अँड फॉस्फेट ग्रुप ॲट द फिफ्थ कार्बन. पोझिशन लक्षात ठेवा. नायट्रोजन बेस आणि पेंटोज शुगर मध्ये पहिल्याच कार्बनला बॉन्ड तयार होतो, तर पेंटोज शुगर आणि फॉस्फेट मध्ये 5व्याच कार्बनला बॉन्ड तयार होतो. आणि मग इथे पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस मध्ये जो बॉन्ड आहे तो आहे ग्लायकोसाइडिक बॉन्ड. आणि पेंटोज शुगर आणि फॉस्फेट मध्ये जो बॉन्ड आहे तो सिंपल नाव आहे त्याचं शुगर फॉस्फेट बॉन्ड. कोणता बॉन्ड? शुगर फॉस्फेट बॉन्ड. पण इथे फक्त काय तयार झाला? एक न्यूक्लियोटाइड. आणि आपली न्यूक्लिक ऍसिडची डेफिनेशन आहे, न्यूक्लिक ऍसिड्स आर द पॉलीन्यूक्लियोटाइड्स. म्हणजे यांच्यामध्ये 100, 1000, लाखो न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहेत. आणि मग आता हे अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकांना अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ फॉस्फोडायस्टर लिंकेज. दोन न्यूक्लियोटाइड म्हणजे हा न्यूक्लियोटाइड त्याच्या पुढच्या किंवा मागच्या न्यूक्लियोटाइडला अटॅच झालेला असेल, आणि त्या दोन न्यूक्लियोटाइड मधला जो बॉन्ड आहे तो उद्या दाखवतो मी. दॅट बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ फॉस्फोडायस्टर लिंकेज. त्या बॉन्डला आपण काय म्हणू? फॉस्फोडायस्टर लिंकेज, किंवा त्याला आपण सिम्पली फॉस्फोडायस्टर बॉन्ड असंही म्हणू शकतो. आणि ते बॉन्डच्या बेसवर हे न्यूक्लियोटाइड एकमेकांना अटॅच होतात, आणि मग एक तर DNA तयार होतो किंवा एक तर RNA तयार होतो. म्हणजे काय तयार होतात? न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे सिम्पली बेसवर सांगायचं झालं तर न्यूक्लिक ऍसिड्स हे कशापासून तयार झाले? तर न्यूक्लियोटाइड्स पासून. आणि न्यूक्लियोटाइड्स केमिकली किती कंपोनंट पासून तयार झाले? तर 3. वन इज द पेंटोज शुगर, वन इज द फॉस्फेट ग्रुप अँड वन इज द नायट्रोजन बेस. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे सगळ्यांच्या? काही डाऊट असतील तर विचारा. नंतर ग्रुपवर, माझ्या इंडिव्हिज्युअल ग्रुपवर काही डाऊट्स, काही क्वेश्चन्स असतील तर सेंड करा. मी पॉसिबल तेवढ्या यांचं ॲन्सर सेंड करेल, रिपीट करेल.
स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा. नोट्स प्रिपेअर करण्यासाठी मी बोलत असताना आधी प्रॉपरली लिसन करा. मी बोर्डावर लिहून ठेवलं होतं, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर नोट्स तयार करा. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं असं कन्सिडर करू. उद्या मी एकदा हे न्यूक्लियोटाइड एकमेकांना कसे जोडले जातात तो फॉस्फोडायस्टर बॉन्ड दाखवतो अँड वी स्टडी द नेक्स्ट बीट.